पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी 32 पथके असून त्यासाठी 28 वाहने पुरवली जातात। गेल्या 6 महिन्यापासून वाहनधारकांना मानधन न दिल्याने 3 एप्रिलपासून ही वाहने बंद झाल्याने शाळेतील आरोग्य तपासण्या पालघर जिल्ह्यात करण्यात आलेल्या नाहीत। पालघर जिल्हा प्रशासन यांनी आयुक्तता अभियान संचालक मुंबई यांना 10 जुलैला पत्र देऊन सुद्धा शाळांची आरोग्य तपासणी काम सुरू राहण्यासाठी पत्र देऊन सुद्धा आयुक्त यांच्याकडून ह्या पत्राची दखल घेतली नसल्याने पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सरकार किती गंभीर आहे यावरून दिसून येते। ही वाहने पुरवण्याची जबाबदारी लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार संस्था संभाजीनगर येथील संस्थेला दिली आहे। मात्र या संस्थेने वाहनधारकांना मानधन न दिल्याने पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य यंत्रणा ठप्प झाली आहे। तर अंगणवाडी आणि आश्रमशाळेला ज्या पथकाच्या गाड्या जातात या गाड्या किती महिन्यापासून बंद आहेत, त्यामागचं कारण काय आहे आणि आता तुमची काय भूमिका आहे सर्व वाहनधारकांची? बघा, आता या प्रोग्रामसाठी वापरलेल्या गाड्या ज्या आहेत या एका संस्थेमार्फत पुरवल्या होत्या आणि त्या मागील 5 महिन्यापासून आता बंद आहेत। म्हणजे तर त्या गाड्यांचं बंद होण्यामागचं कारण असं आहे की 6 ते 7 महिने अगोदरपासून म्हणजे माझ्या माहितीनुसार ऑक्टोबर 2024पासून गाड्यांना मानधन मिळालेलं नाही। आणि स्थानिक लेवलवर गरीब गाडी मालकांच्या गाड्या ज्या आहेत, कोणी हप्त्यावर घेतलेल्या गाड्या आहेत, तर या सगळ्याच जे आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या गाडीच्या मानधनामधूनच होत असतो। 6 महिने त्यांनी विदाऊट मानधनावर गाड्या चालवल्या तर त्यावेळेस त्यांना कुठलाही मानधन मिळालेलं नव्हतं। पण त्याच्यानंतर गाड्या चालवणं त्यांना परवडत नसल्यामुळं किंवा ते डिझेल इंधनासाठी पैसे नसल्यामुळं त्यांनी गाड्या बंद केलेल्या आहेत। आणि आता सध्या तपासणी पूर्णपणे बंद आहे पालघर जिल्ह्याची। अंगणवाडी शाळा, माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळा सर्वांची तपासणी बंद आहे। आणि हे असं असतानासुद्धा शासन ती यंत्रणा चालू करण्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत नाही आहे। आणि आम्ही त्या एका समस्येवर सर्व वाहन मालक, पालघर जिल्ह्यामधले 28 जे वाहन मालक आहेत त्यांनी सर्वांनी माननीय खासदार साहेब हेमंतजी सवरा, त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा खासदार बाळ्यामामा यांच्याकडे लेखी पत्राद्वारे सुद्धा आमची जी व्यथा आहे ती मांडलेली आहे आणि यावर न्याय देण्यासाठी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे। शासनालासुद्धा आमचं बऱ्याचदा सांगून झालेलं आहे। तर आमच्या ज्या पत्रव्यवहाराने जिल्हा लेवलवरून CO आणि CS जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत माननीय आयुक्तांकडे तसा पत्रव्यवहारसुद्धा झालेला आहे, परंतु ही यंत्रणा जिल्हा लेवलवर चालू करता येऊ शकते कारण आपल्या बाजूचे रायगड आणि ठाणा जिल्ह्यामध्ये यंत्रणा जिल्हा लेवलवरून चालू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याकडे RTO दराप्रमाणे जो RTO दर असेल त्याप्रमाणे या वाहनधारकांना पुन्हा रोजगार मिळू शकतो। त्याचप्रमाणे आपली जी आरोग्य व्यवस्थेची जी दयनीय अवस्था झालेली आहे ती सुद्धा सुरळीत होऊ शकते। Subscribe for more content.